नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया दिनांक 20/3/2026 रोजी राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 5 मोठे महत्त्वपूर्ण शासन निर्णय। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक 20/3/2026 रोजी 5 मोठे महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत। 1. कृषी व पदवी विभाग। कृषी विभागातील कृषी आयुक्तालय अंतर्गत अस्थायी पदे दिनांक 1/3/2026 ते दिनांक 31/8/2026 पर्यंत पुढे चालू ठेवण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। 2. महसूल व वन विभाग। नोंदणी व मुद्रांक विभाग अंतर्गत 2307 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत दिनांक 1/3/2026 ते दिनांक 31/8/2026 पर्यंत पुढे चालू ठेवण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। 3. विधी व न्याय विभाग। जिल्हा व सत्र न्यायालय ठाणे यांच्या आस्थापनेवरील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास विधी व न्याय विभाग मार्फत मान्यता देण्यात आलेली आहे। 4. सामान्य प्रशासन विभाग। भारत निवडणूक आयोगाच्या अखत्यारीतील निवडणूक विषयक कामांसाठी जिल्हा तालुका स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या पदांना मुदतवाढ देण्यास सामान्य प्रशासन विभाग मार्फत मंजुरी देण्यात आलेली आहे। 5. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग। पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग अंतर्गत अस्थायी पदे दिनांक 1/3/2026 ते दिनांक 31/8/2026 पर्यंत पुढे चालू ठेवण्यास मंजुरी देण्यात येत आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।